आय डोंट नो की मी हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करू शकेल की नाही. हाय एव्हरीवन, आय एम मम्मीशा जगुष्टे अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा ब्लॉग हा आहे की मी माझ्या फॅमिलीसोबत म्हणजे मी, आई, बाबा आणि अल्पेश आम्ही चौघं खूप टायमिंग नंतर बाहेर चाललेलो आहोत. जे मिनी वैष्णवदेवी टेम्पल बनलेलं आहे मलाडला आहे, तिथे आम्ही चाललेलो आहोत आणि अजून आय गेस 1-2 देवदर्शन आम्ही करणार आहोत. सो त्यासाठी मी म्हणजे आमची फॅमिली चाललेली आहे. सो हा तो व्लॉग असणार आहे. खूप घाण बोलत आहे मी, आय नो, बिकॉज आत्ता सकाळचे 6:30 नाही सॉरी, तेच म्हटलं 6:30ची ट्रेन आहे. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. मी फ्रेश वगैरे पूर्ण झालेली आहे, फेस वॉश वगैरे केलेलं आहे. आय नो की माझी एनर्जी थोडी डाऊन आहे. त्यात मला ना थोडा कफ झालेला आहे आणि कोल्ड पण झालेला आहे. त्यात माझी झोप कंप्लीट नाही आहे, तर मला असं थोडं ॲसिडिटी टाईप वगैरे पण फील होत आहे. बट बघू. A few moments later. सो आता मी स्टेशनला आलेली आहे आणि मी साईड पर्स घेतलेली, बट आता माझ्याकडे बॅग आलेली आहे बिकॉज आईचं आणि आमचं काही सामान आहे. याच्यात पाण्याची बॉटल आहे, ऑफकोर्स फ्रूट्स आहेत खायला बिकॉज आम्ही काहीच न खाता वगैरे निघालेलो आहोत. आणि आता मला हेच वाटत आहे की सारी दुनिया का बोझ हम उठाएंगे. सो गाईज, मी आता ट्रेनमध्ये बसलेली आहे आणि आय डोंट थिंक सो की मी आता जास्त काही रेकॉर्ड करू शकेल बिकॉज आता इकडे सगळेजण झोपायच्या ह्याच्यातच आहेत, आय थिंक सो पोचल्यावरती मी तुम्हाला दाखवते. अगोदर आम्ही आता चाललेलो आहोत मुंबई सेंट्रलला, मुंबादेवीला. येस. सो बघा पुढे काय काय होते, स्टे ट्यून. Okay. आता आम्ही मुंबई सेंट्रलला पोहोचलेलो आहोत आणि आता जात आहे. आणि तुम्हाला मी ॲड्रेस दाखवलेला नव्हता, ॲड्रेस त्याची हाईट माझी मोठी. आणि मी ना गाडीमध्ये गेल्या मी गाडीमध्ये गेल्या मी झोपून गेली. मला सहनच होत नव्हतं, खूप कसं तरी व्हायला लागलेलं. माझी ना आता हळूहळू तब्येत खराब होत चाललेली आहे आणि मला खूप कसं तरी होते. सो आय डोंट नो की मी हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करू शकेल की नाही, बट होपफुली की मी ब्लॉग कंटिन्यू करेन. सो बघूया आपण. मुंबई सेंट्रल स्टेशनला पोचल्यानंतर आम्ही टॅक्सी करून गेलो मुंबादेवीला. मंदिरात पोचल्यानंतर आम्ही देवीचे दर्शन घेतले. तिथे मला जास्ती काही रेकॉर्ड करता नाही आलं कारण की शूट करणं अलाउड नव्हतं. मुंबादेवी दर्शन करून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत महालक्ष्मीला दर्शन घ्यायला. आणि खरं सांगते की दर्शन नंतर मला खरंच आता जरा खूप बरं वाटायला लागलं, जराशी एनर्जी येत चाललेली आहे माझ्यामध्ये. सो येस, मी ब्लॉग कंटिन्यू करणार आणि ब्लॉग बनवणार पूर्ण. सो बघा तुम्ही, जितकं पॉसिबल होईल तितकं मी दाखवायचा प्रयत्न करते. अदरवाईज तुम्हाला पण माहिती की देवदर्शनाच्या ठिकाणी मोस्टली हे असतात, काय बरोबर म्हणजे बॅन असतं कॅमेरा वगैरे. सो जितकं पॉसिबल होतं तितकं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. मुंबादेवीच्या दर्शनानंतर आम्ही सर्व निघालो महालक्ष्मीला देवीचे दर्शन घ्यायला. हे आहे महालक्ष्मी मंदिर. तर इथे असं बोललं जातं की इथे कॉईन चिपकवायचा असतो. सो मी पण ट्राय करत आहे, बट होत नाहीये. तो माझ्याकडनं खालीच घसरतो आणि मी माझा कॉईन चिपकायच्या नादात 3-4 कॉईन्स पाडले. या भिंतीवर माझा कॉईन चिपकला म्हणून माझा आनंद तर काही गगनात मावेनासाच झालेला. तसाच सोनी दीदीचा कॉईन पण चिपकला होता. आता इथे प्रसाद घेत आहेत. सो गाईज, आता आम्ही दर्शन करून आलेलो आहोत खायला काहीतरी, कारण की खरंच पोटामध्ये कावळे ओरडत आहेत आणि आता आम्ही काहीतरी खाऊ. मी दाखवते काय ऑर्डर करतो ते. सो बघा काय खातो ते. टिक्का बघा वाटत आहे ना मी साधू. सो आता आम्ही मसाला डोसा ऑर्डर केलेला आहे आणि बाबांनी तर स्टार्ट पण केलेलं आहे. चेअर्स यो. आणि ते आता आई पण स्टार्ट करते. डोसा खाऊन मस्त पेटपूजा करून आम्ही निघालो दादरला सिद्धिविनायक म्हणजेच आपल्या गणू बाप्पाचे दर्शन घ्यायला. आता आम्ही सिद्धिविनायक टेम्पलच्या इथे पोहोचलेलो आहोत बाहेर आणि खूप कपल गर्ल्स दाखवते तुम्हाला. क्यूट मुवमेंट दाखवते. या क्यूट मुवमेंट बद्दल मी बोलत होती. हा कपल गर्ल्स मुवमेंट. आईला जमत नाही तर बाबा आईचा हात पकडून आईला घेऊन जात आहेत. आईच्या पायाची सर्जरी झाल्यामुळे आम्ही रांगेत न उभं राहता डायरेक्ट दर्शन घेतले आणि आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान दर्शन झालं. थँक्स टू अपर्णा काकी. थँक्यू. सो गाईज,
मुंबईमधले जेवढे पण देवस्थान होते म्हणजे मुंबादेवी, देन महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक टेम्पल आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि आता जो आमचा मेन प्लॅन होता मलाडचा, जिथे मिनी वैष्णवदेवी राईट आहे, मिनी वैष्णवदेवी तयार केलेलं आहे, म्हणजे मंदिर सारखं तसं तयार केलेलं आहे. गुहा आहे, गुहेत जाऊन मग मंदिरात म्हणजे देवीचं दर्शन घ्यायचं आहे. सो आता आम्ही तिकडे चाललेलो आहोत. ते सेकंड क्लासमध्ये इथे आम्ही मस्त फर्स्ट क्लासमध्ये चिल करतोय आरामात. बाकी एवढा काही फरक नाहीये, फक्त एवढंच आहे की आम्हाला असं गादीसारखं आहे बसायला आणि इकडे गादी नाहीये. बाकी कायच फरक नाही. आईला तिथे चढायला जमत नाहीये आणि आई राहिली आणि बाबा आले. आता आम्ही लोक वरती आलेलो आहोत ब्रिजवरती आणि आई बाबा तिथेच राहिले. ऍक्च्युली बाबा वरती चढून गेले, आता परत बाबा खाली गेलेले ताईला घ्यायला, कारण की आईचा प्रॉब्लेम आहे तर तिला जमत नाही वाजेपर्यंत. तर आम्ही मलाडला पोचलेलो आहोत आणि आता तिकडे चाललेलो आहोत आम्ही, जे स्पॉट मी तुम्हाला सांगितलेलं मिनी वैष्णव देवी. सो लेट्स सी, बघूया कसं आहे ते. रील्समध्ये तर बघितलंय, बट आता माझ्या ब्लॉग थ्रू पण तुम्ही बघा. इथे वैष्णव देवीला आम्ही आलेलो आहोत, आता पोचलेलो आहोत आणि मी दाखवते. मी सर्वात जास्त एक्सायटेड या प्लेससाठी आहे, बिकॉज इथे मी अजूनपर्यंत आतापर्यंत कधीच नाही आले, फर्स्ट टाइम आले. बाकी सर्व जे आज आम्ही देवदर्शन केलं तिथे सर्वीकडे मी जाऊन आलेली आहे. सो तिथलं मला माहिती आहे, बट इथलं मला माहिती नाही आहे. सो लेट्स सी. काय झालं, बंद आहे? इथे आम्ही आलेलो आहोत, बट अनफॉर्च्युनेटली मंदिराचा टाइम आहे, म्हणजे 1:30ला मंदिर क्लोज होतं आणि आता 1:37 झालेले आहेत. 7 मिनिटच उशिरा झालेत. बट अनफॉर्च्युनेटली आता आम्हाला दर्शन घेण्यासाठी 1 तास वेट करावा लागेल. सो ठीक आहे, करूया वेट, कारण की बाकी ठिकाणी शॉर्टकटमध्ये दर्शन झालेलं आहे. सो ह्या ठिकाणासाठी सर्वात जास्ती आम्ही लोक एक्सायटेड होतो, कारण की इकडे अजूनपर्यंत आम्ही कोणी आलेलो नव्हतो. बट ठीक आहे, देवदर्शनाचा वेट करणं वर्थ इट असतं. बस इतकाच प्रॉब्लेम आहे की संध्याकाळी जाताना ट्रेनमध्ये रश नसू दे, कारण की जर रश असलं तर ये खतम. माझं खूप डोकं दुखत होतं, मग मी डोक्याला आता अमृतधारा लावलेली आहे, तर जरा बरं वाटत आहे. आणि इकडे आम्ही आता फायनली आई बोलली, सो आता आम्ही वडापाव खातोय. खूप इकडे आजूबाजूला काहीच नाही आहे. खूप असं सर्च केल्यानंतर म्हणजे हे लोकांनी बघितलं आणि देन आता भेटलं. सो आता खाऊन पिऊन दर्शन करू. बोलतो जरा. सो गाईज, आता आम्ही इकडे मध्ये जात आहोत. इथून मधून एक छोट्याशा गुफेतून जायला लागते. गुफा इन द सेन्स की छोटंसं एक आहे असं. आणि देन लेट्स गो. बाबा कसं वाटतंय? छान आहे. या गुहेतून जायचं की नाही हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. ॲक्च्युली मला एक्सप्लोअर करायचं होतं म्हणून मी गुहेतून गेली, बट जर तुम्हाला जमणार नसेल तर साईडून प्लेन रस्ताही आहे. मी आणली आहे. आई तुला नाही जमणार. वेट, मला बाहेर येऊ दे. आईला यायला होईल का? नाही जमणार बाबा, मलाच नाही. आता तर यावंच लागेल, आता मागे जाऊ शकत नाही. बापरे, गुफेतून मी आलेली आहे. इथे देवी अखंड ज्योत. येस, गुफाद्वार इथे लिहिलेलं आहे, गुफाद्वार. आणि आता ह्याच्यातून मी चाललेली आहे. हो, इकडे पाणी आहे, सो आपले पाय ऑटोमॅटिकली क्लीन होणार आहेत. मेशी लेटरून पाकून गणपती बाप्पाचं मंदिर आहे. मी पायथ्याने चढून चाललेली आहे. काय आहे वरती? पायथ्याने चढून वरती बाबा भैरवनाथाचं मंदिर आहे. श्री बाबा भैरवनाथ. गिरते गिरते पडते गिरते.
गिरती गिरते गिरते पडती, पडते पडते गिरती, काहीतरी आहे जी मी आता पडली असती. हो इकडे बघा कसं आहे. येस. आणि इथून दिसत आहे बघा. चला बघूया इथे काय आहे. बाबा भैरवनाथ आणि हनुमानजींचं दर्शन घेऊन खाली उतरल्यावरती तुम्हाला नवदेवींचं दर्शन घ्यायला मिळेल. आमचं हे मंदिर फिरून झालेलं आहे आणि खूप छान आहे. आतमध्ये गेल्यावरती खूप प्रसन्न वाटतं. सो तुम्हीही नक्की या. तुम्हाला मलाडला यायचे ईस्टवरून 5 मिनिट्सचं वॉकिंग डिस्टन्स आहे. अँड देन तुम्ही ह्या मंदिरला व्हिजिट करू शकतात. खूप छान वाटतं. आणि मेन म्हणजे तुम्ही नवरात्रीमध्ये इथे येऊ शकतात, कारण की नवदेवींचं दर्शन होऊन जाईल तुमचं आणि ओटी वगैरे करतात, तेही तुमच्यासाठी इझी राहील. सो नक्की व्हिजिट करा. सो आता आमचं देवदर्शन कम्प्लीट झालेलं आहे आणि रिटर्न जातानाचा ट्रॅव्हल मी तुम्हाला थोडासा दाखवते. बट आय होप की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आणि मेक शुअर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाय. आता मी बोईसरला पोहोचलेली आहे आणि ट्रेनमध्ये खतरनाक गर्दी होती, म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल. खूप थकायला झालेलं आहे. घरी जाऊन मी डायरेक्ट झोपणार आहे. ट्रेनमध्ये तर मी काही शूटच करू नाही शकली आणि खूप हैराण झाले आज. म्हणजे ट्रॅव्हलमुळे हैराण झाले, बट देवदर्शन खूप छान झाले. सो व्लॉग तर मी अगोदरच एंड केला आहे. सो बाय बाय.